नवी मुंबईला देखील मुसळधार पावसानं चांगलं झोडपून काढलंय। तर या तुफान पावसामुळे सानपाडा सबवे ते वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद करण्यात आला। तर सबवेमध्ये गुडघाभर पाणी साचल्यानं या पाण्यातून वाट काढताना चाकरमान्यांची मोठी दमछाक झालेली आहे। सानपाडा सबवे देखील या ठिकाणी वाहतुकीसाठी बंद झालेला आहे, कारण इथं कमरे इतकं पाणी साचलेलं आहे। बदलापुरात मुसळधार पाऊस सुरू आहे, त्यामुळे अनेक सखल भागांमध्ये पाणी साचलंय। बदलापूरच्या सानेवाडी, कात्रप स्टेशन, बाजारपेठ, मांजरली, रमेशवाडी या भागांमध्ये रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचलं। अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची काही वेळ तारांबळ उडाली। साचलेल्या पाण्यातून नागरिकांना आणि वाहन चालकांना मार्ग काढताना कसरत करावी लागते। बदलापुरातील जुन्या नगरपालिकेमागील नाल्यामध्ये बांधकाम व्यावसायिकांनी अतिक्रमण करून नाले अरुंद केलेले आहेत। मुसळधार पावसामुळे नाल्यातलं पाणी इथल्या अनेक रहिवाशांच्या घरात शिरलंय। घरामध्ये पाणी शिरल्यामुळे साहित्य देखील खराब झाल्याची तक्रार या स्थानिकांनी केली आहे। तर आपण बघतोय नवी मुंबईत अनेक रस्त्यांवर पावसाचं पाणी साचलेलं आहे आणि गुडघाभर पाण्यातूनच इथं नागरिकांना वाट काढावी लागते। लोकलचा देखील खोळंबा झालेला आहे। मुंबईतील रस्ते पूर्णपणे जाम झालेले आहेत, तर लोकलचा देखील काही अंशी खोळंबा झालेला आहे। ट्रॅकवर पाणी आलेलं आहे, त्यामुळे नागरिकांचे प्रचंड हाल होत आहेत। परतीच्या पावसानं पुरती दमछाक करून टाकलेली आहे। सकाळपासून मुंबईमध्ये पावसाचा जोर पाहायला मिळाला होता आणि आता पावसाचं पाणी सखल भागामध्ये साचायला सुरुवात झाली। तर नवी मुंबईमध्ये परतीच्या पावसानं धुमाकूळ घातलाय। तुर्भे येथील मॅफको मार्केट परिसरातील रस्ते जलमय झालेले आहेत। रस्त्यावर गुडघाभर पाणी साचल्यामुळे अनेक गाड्या बंद पडलेल्या आहेत, तर बेलापूरमध्ये देखील पाणी साचलंय। यामुळे नवी मुंबईकरांचे प्रचंड हाल होत आहेत। रस्त्यांना नद्यांचं स्वरूप आलेलं आहे। पावसामुळे नागरिकांचे प्रचंड हाल झालेले आहेत। बेलापूरमध्ये देखील पाणी साचलेलं आहे। तुर्भे परिसरात रस्त्यावरून गाड्या धावत आहेत की नदीतून गाड्या धावत आहेत, असाच प्रश्न पडावा असं चित्र आहे।